नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. आरोग्य विभाग, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य विभाग भरती 2023 भरती 2023 बद्दल महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला हाती लागलेली आहे. ती अपडेट आपल्याला काय सांगू पाहते आणि येणारी भरती त्या अनुषंगाने कधी निघू शकते त्याचा एक अंदाज घेण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला देखील विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता सध्या न्यायालयीन भरती चालू आहे. ही न्यायालयीन भरती बाबत एक महत्त्वाची अपडेट मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. या अगोदरचा व्हिडिओ असेल बघा की 8 ते 16 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायला मुदतवाढ आहे. मग आपण जर लिपिक पदाचा जर फॉर्म भरला असेल तर 999 रुपयामध्ये आपण ही बॅच या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सुवर्ण संधीचा फायदा घ्या, अभ्यास करा आणि आपलं यश जवळ करा. विद्यार्थी मित्रांनो, ही 499 रुपयाची बॅच आपल्याला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि निवड सूचीमध्ये नाव येण्यासाठी नक्की लाभदायी ठरेल. अशाच प्रकारची एक शिपाई पदाची ही बॅच आहे, 99 रुपयामध्ये आहे. बघा, ह्या दोन्ही बॅच तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होतील, काय त्यात शंका नाही. जर तुम्हाला बॅच बद्दल अजून माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून याबद्दल सखोल माहिती घेऊ शकता आणि बॅच लावू शकता. रेकॉर्डेड बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुवर्ण संधीचा फायदा करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया की सध्या चालू असलेली ही जी महाराष्ट्र आरोग्य सेवा संचालनालयाची भरती 2023 ला आलेली जाहिरात पूर्णपणे अजून फाईल क्लोज झालेली नाही. यावरून आपल्याला ह्या गोष्टी स्पष्ट होतात. निवड सूची विधिग्राह्यतेबाबत ही अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही निवड सूचीची विधिग्राह्यता काय असते आणि काय या ठिकाणी आहे, काय दिलं त्याच्यामध्ये आपण आता या ठिकाणी बघूया. आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आहे. आरोग्य विभागामध्ये 2023 साली ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते अशा विद्यार्थ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. परंतु परंतु अजून या ठिकाणी ज्यांचं स्वप्न आरोग्य विभागामध्ये मला भरती व्हायचंय, मला त्या ठिकाणी नोकरी करायचंय, त्यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आपण याच अनुषंगाने याच्यावरती एक अंदाज वर्तवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलंय निवड सूची विधिग्राह्यतेबाबत या ठिकाणी आपण आता स्पष्टपणे पाहूया. काय म्हटलंय या ठिकाणी बघा. यामध्ये सांगितलंय की निवड सूची विधिग्राह्यता या विषया अंकित प्रकरणासोबत जोडलेले शासनाचे संदर्भ क्रमांक 3 आणि पत्रानं त्याला पत्र जोडले शासनाचे जे काय पत्र असतील त्यांचे ते काय असतील त्यावर आपल्याला अंदाज येईल. बघा, त्या पत्रामध्ये काय सांगितले, त्या पत्रान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील गट क आणि गट ड. बघा, गट क आणि गट ड ही सरळ सेवा आहे. हे अगोदर लक्षात घ्या. सरळ सेवा आहे. सरळ सेवा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती त्यामध्ये एकच पेपर होतो आणि एकच पेपर होऊन त्यामध्ये आपल्याला नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध असते. सरळ सेवा, सरळ सेवा आहे. बघा, सरळ सेवा आहे आणि यातून गटकन ड च्या संवर्गातील भरती प्रक्रिया अंतर्गत अपात्रता, बघा मूळ मुद्दे लक्षात घ्या. अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे या तीनच कारणामुळे सदर निवड सूचीमध्ये ज्यावेळेस 2023 ला निवड सूची लावली होती त्या निवड सूचीमध्ये ज्यावेळेस त्यांना कॉल लेटर गेलं की तुम्ही आता हजर व्हा, तुमची वेळ आलेली आहे, मग त्यामध्ये त्या 3 कारणामुळे अपात्रता झालेली असेल, त्यांना कॉल लेटर काय गेलेलं नाही, पण राजीनामा दिलाय हजर होऊन आणि काही जण रुजूच झाले नाहीत. अशा 3 गोष्टींमुळे जे काही त्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत, मग सदर कारणामुळे निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025 16/11/2025 रोजीपर्यंत रिक्त झालेली जी काही पदे आहेत ती भरण्याकरता निवड सूचीच्या विधिग्राह्यता दिनांक 16/2 म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 16 फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी नव्यानं ज्या पदावरती रुजू झाली नव्हती, ज्यांनी काय राजीनामा दिला होता, जे काय अपात्र झाली होती, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑर्डर येतील. कोणाच्या? आरोग्य विभागाच्या. ज्या पदाकरता तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यांचं नशीब या ठिकाणी उजळताना आपल्याला पाहायला मिळेल. मग हे जी काय पदे आहेत किती रिक्त आहेत त्याचा अहवाल आपल्याकडे नाही, तो नाही. परंतु महत्वाची गोष्ट मी एवढं सांगू इच्छितो की 2023 साली आरोग्य विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि ज्यांचं नाव वेटिंगला होतं अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस येणार हे यावरून स्पष्ट झालेलं आहे. मग ही 16 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. 16 फेब्रुवारी पर्यंत लक्षात ठेवा. 16 फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्हाला कधीही ऑर्डर या ठिकाणी येऊ शकते. तरी शासनाचे संदर्भ क्रमांक 3 च्या पत्रातील निर्देशानुसार पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल या ठिकाणी सादर करायचा आहे. कुणाला? सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव राजेंद्र भालेराव, सहसंचालक आरोग्य सेवा प्रशासन मुंबई यांच्या मार्फत हे लेटर या ठिकाणी त्या भरती प्रक्रिया कोणी राबवली, जी काय समिती असेल, जे काय अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग मला काय म्हणायचंय की ही तारीख लक्षात घ्या. 16 फेब्रुवारी 2026 नंतर
पुन्हा एकदा या ठिकाणी रिक्त पदांचा अहवाल, मंजूर पदे आणि या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून चालू होतील आणि येणाऱ्या तिथून पुढे 3-4 महिन्यामध्ये नवीन आरोग्य विभागाची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका. भेटूया आपण पुढील नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.